श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या मंगळवारी आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. अबालवृद्धांचे आराध्य दैवत, सर्वांना आपलेसे वाटणारे ही दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थी सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक असतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. गणेश पुराणात याबाबत संदर्भ देखील आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. तसेच गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिला होता की जो पण अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर त्याच्या प्रत्येक इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करेल. त्यामुळे आपण देखील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करायचा आहे. आणि जर आपल्याला उपवास करणे शक्य नसेल तर बाप्पाची मनापासून पूजा सेवा करायची आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये, पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते. घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात किंवा आता मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला ह्या समस्या असतातच. आता मुले जरी बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तरी पण हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर जवळपासच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता. या दिवशी घरीही पूजा केली तरी पण चालेल. आता सर्वात प्रथम आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि यानंतर आपण जी काही पूजा सेवा करत असतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते. त्यामुळे कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर हळदीचं पाणी किंवा गोमूत्र घरामध्ये आवर्जून शिंपडावं. आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. तर या दिवशी चौमुखी दिवा लावणे याला खूप महत्त्व आहे. तर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. या दिवशी जर आपण चौमुखी दिवा लावला तर चारही बाजूने जी काही संकटे येत असतात, अगदी तुमच्या मुलांवरती असो, तुमच्या घरावरती असो, तुमच्या पतीवरती असो, तर ती संकटे दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे या दिवशी आपण कणकेचा चौमुखी दिवा हा लावायचाच आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा. कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. कणकेचा चौमुखी दिवा टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण
शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता. आता ज्यांना कणकेचा दिवा बनवणे शक्यच नसेल तर अशा व्यक्तीने मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करायची आहे. आता या चारही वातींना आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. आता हा दिवा अगदी आपण जेव्हा पूजा करत असतो तर तेव्हा तुम्ही लावायचा आहे. सकाळी जर जमले नाही तर सायंकाळी जरी हा दिवा लावला तरी पण चालेल. पण जेव्हा पण आपण पूजा करायला बसणार आहोत तर त्या दिवशी आपण असा चौमुखी दिवा या दिवशी आवर्जून लावायचाच आहे. आणि दिवा लावताना आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आता या दिवशी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्वशीष देखील म्हणू शकता. आता तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच या दिवशी ही सेवा करायला लावायची आहे. कारण की गणपती बाप्पाची जर मुलांनी सेवा केली तर बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना लवकर प्राप्त होत असतो. त्यामुळे त्यांना जर शक्य असेल सेवा करणे तर त्यांना या दिवशी बाप्पाची सेवा करायला लावायची आहे. त्याचसोबत मुलांना गणपती अथर्वशीष या दिवशी म्हणायला सांगायचं आहे. अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण गणपती अथर्वशीष म्हणायचंच आहे. त्याचसोबत अंगारकी संकष्टी चतुर्थीची कथा देखील आपण या दिवशी ऐकायची आहे. आता आपण बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मुलांना प्राप्त होत असतो व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आता बाप्पाला या दिवशी आपण एक टिळक लावायचा आहे. तर आपण हळद घ्यायची आहे आणि शुद्ध तूप घ्यायचं आहे. आता शुद्ध तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद थोडक्यात ओली करून घ्यायची आहे, पण शुद्ध तूपच टाकावं. आता या शुद्ध तूप आणि हळदीचा टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. कपाळावरती हा टिळक लावत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता अगदी असा टिळक जर तुम्ही संकष्ट चतुर्थीपासून कंप्लीट 21 दिवस लावला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते. आणि जर तुम्हाला पुढे कंटिन्यू 21 दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक बाप्पाच्या कपाळावरती जरूर लावायचा आहे. आता हा टिळक लावून झाल्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहे. त्या अखंड अक्षता देखील बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे. आणि लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचसोबत आपली इच्छा, मनोकामना देखील म्हणायची आहे. कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, गोड खोबऱ्याचा नैवेद्य असेल, तसेच 21 दुर्वाची जोडी असेल, मोदक असतील तर त्या सर्व वस्तू बाप्पाला अर्पण करायच्या आहे. आता आपल्याला या दिवशी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. आता हिरव्या मुगाचे मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, तर ते दोन्ही उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करू शकता. तर आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. आता हे हिरवे मूग अख्खे असावे. कुठेही तुटलेले मूग असतील तर असे मूग घ्यायचे नाही. अख्खे 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. त्यासोबत आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा हाता एवढा हिरव्या रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल. आता तो कपडा आपण गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे. एक वाटी घ्यायची आहे, तिच्यामध्ये हिरवे मूग घ्यायचे आहे. 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. एक हिरव्या मुगाचा दाणा आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. आणि हा हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. परत दुसऱ्या हिरव्या मुगाचा दाणा आपण हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तो हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ते हिरवे मूग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे. त्यानंतर त्याची आपण पोटली बनवायची आहे. आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल, किंवा मुलांचा विवाह जुळून येत नसेल, किंवा मुलांना नजरबाधा झालेली असेल. आता बघा, आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारची व्यक्ती असो, नातेवाईक असो, प्रत्येकाला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. फक्त ते व्यक्ती तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल
कटुता ही असतेच. त्यामुळे अगदी आपण जो काही उपाय करतो तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण हातामध्ये घेतल्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण तिथे बोलायची आहे. मुलांबद्दल जी काही इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला 2 पोटल्या बनवून घ्यायच्या आहे. आता ही पोटली आपण गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ही पोटली ठेवल्यानंतर दिवसभर ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे. अगदी सायंकाळी जरी हा उपाय केला असेल तर थोडा वेळ आपण ही पोटली तिथेच ठेवायची आहे. आता संध्याकाळी जेव्हा आपण झोपायला जातो तर तेव्हा आपण मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे. आता जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस तुमची मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. फक्त अंधाऱ्या जागी अस्वच्छ जागी ही पोटली आपल्याला ठेवायची नाही. मुलांचं नाव घेऊन ही पोटली ठेवायची आहे. त्यानंतर आता ही पोटली आपण तशीच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार आहे. आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण उचलायची आहे. अंघोळ झाल्यानंतर ही पोटली उचलावी आणि जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही, पण कोणत्याही गावामध्ये किंवा जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसलं तर माता लक्ष्मीचं मंदिर असतं, भगवान भोलेनाथांचं मंदिर असतं. कोणतंही मंदिर असो तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोच. तर तिथे आपण मंदिरामध्ये जायचं आहे. हे हिरवे मूग ही पोटली घेऊन जायची आहे. त्याचसोबत आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता तिथे गेल्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण हातामध्ये घ्यायची आहे. आपली इच्छा मनोकामना परत तिथे व्यक्त करायची आहे. मुलांबद्दल आपण अगोदर जी इच्छा बोलली होती तर तीच इच्छा तिथे बोलायची आहे आणि ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तिथे राहून द्यायची आहे. तसेच तिथे ठेवायची आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ही पोटली आपण तिथेच ठेवावी. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू आपण आणल्या असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही तिथे बाप्पाला अर्पण करायचा आहे. आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे. उजवा हात बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. ओम नमः शिवाय म्हणायचं आणि आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पांना व्यक्त करायची. आता दुसरी कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता. मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात. अगदीही कानात जी इच्छा बोलायची आहे, कानात जे शब्द बोलायचे आहे तर ते आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. त्यानंतर आता ज्या पण मुलांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी 11 किंवा 21 हिरवे मूग या दिवशी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे दूर होतात व बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.